थांबा, पुढे स्क्रोल करण्याआधी हा स्वामी समर्थांचा संदेश एकदा मनापासून ऐका. कदाचित आज तुम्हाला याचीच गरज असेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या मनात काही चिंता असेल, काही अडचण असेल किंवा एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडत नसेल, तर एक क्षण शांत व्हा. डोळे बंद करा आणि मनापासून स्वामींचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक संकट आपल्याला तोडण्यासाठी येत नाही. काही संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. म्हणून परिस्थिती कठीण झाली म्हणून हार मानू नका. आज स्वामींच्या चरणी तुमची चिंता सोपवा, पण तुमचे प्रयत्न मात्र थांबवू नका. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न करत रहा. कदाचित आज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, पण योग्य वेळ आली की मार्ग नक्की दिसू शकतो. आज आपल्या मनात एक संकल्प करूया. स्वामी, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यातून मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी राहू द्या. माझ्या मनातील भीती दूर करा आणि मला संकटांचा सामना करण्याचे धैर्य द्या. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस स्वामींच्या नावाने सुरू करा. कोणाचे वाईट करू नका. शक्य असेल तिथे कोणाला तरी मदत करा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या आणि मनात नकारात्मक विचार आले तर स्वामींचे नामस्मरण करा. कारण कधी कधी आपल्याला फक्त परिस्थिती बदलण्याची नाही, तर परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती मिळण्याची गरज असते. आणि ती शक्ती आपल्या श्रद्धेतून मिळू शकते. आता मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुमच्या चांगल्या प्रयत्नांना यश मिळो. जर तुमची स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. हा संदेश एका स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच भक्तिमय संदेशांसाठी @श्री स्वामी समर्थ 90 ला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.